नमस्ते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चिरंजीव स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमीवर आपण आता उपस्थित आहे. खरं तर छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास ह्या गेल्या 350 वर्षाच्या इतिहासाच्या सलग इतिहासाच्या पुस्तकामध्ये शाहू महाराजांचा इतिहास पुसला गेलेला आहे. तो नष्ट झालेला आहे, तो काळापरत्वे कमी झालेला आहे, लोकांना माहीत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करण्याचं काम ज्या छत्रपतींनी केलं त्यांचाच इतिहास कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. खरं तर तो शाहू काळ म्हणायचा का छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा मराठीशाहीचा उत्तरार्ध म्हणायचा का पेशवाई म्हणायची त्याच्यावरून पण वाद आहे. पण ज्या शाहू महाराजांनी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं तो इतिहास पुसला गेलेला आहे. गेल्या 20 वर्षापासून आपण त्याच्यावर काम करतोय की छत्रपती शाहू महाराज त्यांनी जिथपर्यंत राज्य केलं त्या सगळ्या अखंड हिंदुस्थानामध्ये पोचला पाहिजे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे टप्पे केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यावर काम करतोय. पण याच्यावर प्रत्यक्ष लिखाण शाहू महाराज कोण, शाहू महाराजांचा इतिहास आणि शाहू महाराजांचा इतिहास जर वाचायचा असेल तर तो एका पुस्तकामध्ये मिळत नाही. त्याचे अनेक टप्पे आहेत. त्याला निजामशाही कळली पाहिजे, त्याला औरंगजेब कळला पाहिजे, त्याला मराठीशाहीची अनेक सरदारांची पुस्तकांचं त्या इतिहास काळाचा अभ्यास झाला पाहिजे आणि सगळ्यातून थोडं वेचून काढून अनेक 5-10 वर्षाचं काम आहे. एखाद्या माणसानं ड्युटीतली केलं 10 वर्ष काम केलं तर छत्रपती शाहू महाराज तुम्हाला अखंडपणे एका पुस्तकात एका ग्रंथामध्ये मिळणार आहेत. अशी आमची गेल्या 25 वर्षापासूनची इच्छा होती. हे लिहिण्याचं काम कोण करत नव्हतं कारण तेवढा वेळ पण कुणाला देणं शक्य नव्हतं. इतिहास संशोधक असतात ते खूप डीपली अभ्यास करणारे असतात. एक पुराव्यासाठी एक वर्ष त्यांना झटावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर PN शिंदे हे इतिहासाचे अभ्यासक आहेत, ज्यांनी प्राध्यापक म्हणून इतिहास शिकवलेला आहे. त्यांचं अट्रॅक्शन होतं छत्रपती शाहू महाराज आणि त्यांनी नोकरीमध्ये असल्यापासून ते त्यानंतरच्या बऱ्याच वर्षामध्ये या इतिहासाचा अभ्यास केला, बारीक सारीक पुरावे शोधले आणि आज आपल्याकडं 2025 साली म्हणजे 2026 साल चालू आहे पण 2025 साली छत्रपती शाहू महाराज तुम्हाला सलग 500 ते 700 पानामध्ये वाचायला मिळतात. ते डॉक्टर प्राध्यापक PN शिंदे सर आपल्याबरोबर आहेत. त्यांनीच लिहिलेला हा शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा 700 पानाचा ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध आहे आणि तो आज राजधानी साताऱ्यामध्ये पोचलेला आहे. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरीवर पोचलेला आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म, त्यानंतर रायगड पडला, ते औरंगजेबाच्या छावणीत गेले, तिथली 14 वर्ष, तिथून परत आले, त्यांनी राज्याभिषेक करवला, सातारा ही राजधानी बसवली, अजिंक्यतारा ही राजधानी झाली आणि त्यांचा राज्यकारभार, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचा स्वभाव आणि त्यांनी केलेला साम्राज्याचा विस्तार अशा टप्प्यामध्ये आपण बघणार आहे. सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. मुळात तुम्हाला या ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली याचं थोडक्यात म्हणजे ग्रंथाची प्रेरणा कशी मिळाली हे सांगा आणि त्यानंतर मग आपण शाहू महाराज उलगडायला सुरू करूया. धन्यवाद. मुळात मी इतिहासाचा प्राध्यापक. मी इतिहासामध्ये PhD आहे. 35 वर्ष मी इतिहास शिकविलेला आहे कॉलेज लेवलला. हा इतिहास शिकविताना मला विशेष आवड होती ती मराठा इतिहासाचा संबंधी. हा इतिहास अभ्यासताना हा इतिहास घडवणारे जी काही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या त्या माझ्या लक्षात येत गेल्या आणि त्यापैकी पहिली महत्त्वाची व्यक्ती मला जर जाणवली असेल तर ती महादजी शिंदे सरकार ही होती. त्यांच्यावरती मी 700 पानी ग्रंथ लिहिला आणि 2022 साली तो प्रकाशित केला. याप्रमाणेच मला मराठा इतिहासातील आणखीही काही अशा व्यक्ती जाणवल्या, लक्षात आल्या की ज्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे परंतु त्यांच्यावरती लिखाणच नाही आहे. इतिहासात त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे. हा अन्याय आपण दूर करावा ही एक मला मनात उर्मी होती, जाणीव होती आणि त्या दृष्टीने मी दुसरी व्यक्ती माझ्या निदर्शनास आली ऐतिहासिक स्वरूपाची, ती म्हणजे शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास करायचा आणि त्यांच्यावर लिखाण करायचं
यासाठी तुम्ही ज्यावेळेस हा अभ्यास सुरू केला त्यावेळेस कुठली साधनं नव्हती, एकच संघ छत्रपती शाहू महाराज कुठं मिळत नव्हते. मग हे अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठले कुठले ग्रंथ आणि कुठल्या कुठल्या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला? हा अभ्यास करताना आणि हा ग्रंथ ऐतिहासिक ग्रंथ लिहिताना मी अगदी मोकळेपणाने सांगतो की मी प्रामुख्याने काही अप्रकाशित स्वरूपाची प्राथमिक संदर्भ साधने आणि प्रकाशित स्वरूपाची प्राथमिक संदर्भ साधने ही वापरलेली आहेत. आता अप्रकाशित संदर्भ साधनामध्ये मी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये काही दिवस जाऊन अभ्यास केलेला आहे. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररी. आता ही ब्रिटिश लायब्ररी म्हणजे कागदपत्रांचा खजिना आहे अक्षरशः. तिथे मराठा इतिहासाशी संबंधित खूप कागदपत्र आहेत. माझा जो विषय होता शाहू महाराज या मर्यादित कालखंड किंवा व्यक्तीशी संबंधित जेवढी मला काही तिथे कागदपत्र मिळतील तेवढी मी तिथं अभ्यासलेली आहेत. तिथं विपुल आहेत. परंतु इंग्लंडमध्ये लंडनमध्ये राहून हे अभ्यास करणं हा काही इतका सोपी बी काम नाही आहे. ते एक तर तिथं राहणं अवघड, खर्चिक फार असतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी त्याला मर्यादा घातल्या आणि जेवढा माझ्या विषयाशी संबंधित जेवढं मला शक्य होईल तेवढी कागदपत्र मी तिथं पाहिली की जी अप्रकाशित स्वरूपाची होती. आता हा झाला एक भाग. दुसरा असा की प्रकाशित स्वरूपाची संदर्भ साधने सुद्धा खूप आहेत शाहू महाराजांची. फक्त आतापर्यंत कुठल्याच इतिहास संशोधकांनी तिकडे लक्ष दिलेलं नाही किंवा काम केलेलं नव्हतं. ते मी केलेलं आहे. नाही, पण यामध्ये जरी तुम्हाला संदर्भ ग्रंथ मिळाले असतात पण त्या टप्प्याटप्प्यामध्ये छत्रपती शाहू महाराज कुठंच नाही. तसं शाहू महाराज नाहीच आहे हो, कारण त्यांच्यावरती लिखाणच नाही ना. बरोबर. सलगपणे शाहू महाराजांचा जन्म ते मृत्यू आणि त्यांचं एकूण कार्य हा सगळा जो प्रचंड विस्तार आहे तो पुस्तक रूपाने आलेलाच नाही आहे. इतिहास शोधताना आपण कायम पुरावे शोधतो, पुराव्याच्या आधारेच इतिहास लिहिला जातो. बरोबर. पण संदर्भ ग्रंथ आता म्हणजे पश्चिमामध्ये लिहायचं असतं त्यावेळेला त्या त्या काळातली सिच्युएशन लक्षात घ्यावी लागते. बरोबर. त्या काळातलं त्यांनी असा निर्णय का घेतला ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. यासाठी शाहू महाराजांच्या व्यतिरिक्त कुठला आणखी अभ्यास झाला? शाहू महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांचे पिता श्री संभाजी महाराज येतात, आजोबा शिवाजी महाराज येतात. त्यांनी तर हा एक बेस तयार केलेला आहे, त्यावरती आधारित हे सगळा इतिहास नाही. आहे. पण दुर्ग महर्षी प्रमोद मांडेसर आम्हाला म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला आधी अभ्यासायचे असतील आणि ते महान का हे शोधायचं असेल तर इतिहासाचं महत्त्व, त्या व्यक्तीचं महत्त्व कसं पटवून घ्यायचं, तर इतिहासामध्ये त्या व्यक्तीला काही काळासाठी बाजूला करायचं. ते नसते तर काय झालं असतं, मग त्यांचं महत्त्व कळतं. शिवाजी महाराजांचं महत्त्व समजून घेण्यासाठी तुम्हाला तितक्याच प्रकारे औरंगजेब पण अभ्यासला पाहिजे, तर त्यांचं महत्त्व, मग ते कसे कर्तव्य दक्ष पुरुष होते हे लक्षात येतं. तसं शाहू महाराज अभ्यासण्यासाठी त्यांचे शत्रुपक्ष कुठले अभ्यासले तुम्ही? आता शाहू महाराज अभ्यासायचं म्हटलं की त्यांना अगदी ठामपणे विरोध करणाऱ्या महाराणी ताराबाई होत्या. हो. ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे, सत्तेसाठी झालेलं आहे. वारणेचा तह त्या पुढच्या गोष्टी आहेत. हो. 1707 साली ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात युद्ध झालं म्हणजे ताराबाई आणि शाहू एकमेकाच्या विरुद्धच होते ना. हो. तद्वत जसे त्या विरुद्ध होत्या तसे काही सरदार पण होते. हो. उदाहरणार्थ धनाजी जाधवांचा मुलगा चंद्रसेन जाधव हे विरोधी होते. नंतर थोरात बंडखोर सरदार ते विरोधी होते. हो. खटावकर विरोधी होते. पण आपण आता डायरेक्ट आपण पुढे आलो. माझं म्हणणं की छत्रपती शाहू महाराजांचं आपण सुरुवातीपासून जसं पुस्तक लिहिलेलं आहे तसं आपण इतिहास बघत जाऊया. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म, त्यानंतर संभाजी महाराजांची हत्या आणि रायगड पडणं आणि रायगडातून त्यांना कैद करणं, हा सगळा कालखंड कसा आहे? हा कालखंड असा आहे की खरं तर हे अभ्यासणं आणि माहीत होणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं की ज्या शाहू महाराजांनी 42 वर्ष या स्वराज्याचा छत्रपती म्हणून कारभार केला, त्या शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला, गांगवलीमध्ये झाला, कधी झाला, कसं गेलं त्यांचं बालपण माहीतच नाही होय. हो. त्यांचा जन्म 1682 साली 18 मे 1682 गांगवली कोकणात बरोबर महाडजवळ तिथे झालेला आहे. आणि आता थोडं पुढचं सांगतो की त्या गांगवलीला शाहू महाराजांचं स्मारक सुद्धा बांधायचं काम चाललंय अशी माझी ऐकीव माहिती आहे. हो, आपणच करतोय ते. तर तिथे त्यांचा जन्म झाला. येसुबाई त्यांच्या मातोश्री आणि छत्रपती संभाजी हे त्यांचे पिता यांच्या पोटी जन्मलेले हे शाहू. नंतर ते आले रायगडावरती
रायगडावरती आले 1682ला. तत्पूर्वी शिवाजी महाराज हे हयात नव्हतेच, 80लाच मरण पावले होते. हो. रायगडावरती आल्यानंतर संभाजी महाराज, मुघल बादशाह औरंगजेब आणि संभाजी यांचा तीव्र संघर्ष सुरू झालेला होता. हो. त्या संघर्षात संभाजी अखंड युद्धात गुंतलेले. मग या संभाजी महाराजांना आपल्या मुलाकडे बघायला कुठे वेळ होता हो? तरी सुद्धा एक संदर्भ आणि एक चित्र मी असं मिळविलेलं आहे की जे माझ्या ग्रंथामध्ये मी दिलेलं आहे की संभाजी महाराजांनी आपल्या बालशाहूस आपल्या मांडीवरती घेऊन बसलेले आहेत, त्यांना खेळवत आहेत, भरवत आहेत वगैरे हो. वगैरे. हे जमेल अत्यंत दुर्मिळ चित्र आहे. हा, हे दुर्मिळ चित्र कुठे मिळालं तुम्हाला? हे चित्र मला इतिहास संग्रह म्हणून जे पारसनिसांनी काही खंड प्रकाशित केलेले या मध्ये आहेत, हो, ते चित्र आहे, त्यातून घेतलेलं आहे, माझ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. परंतु या संघर्षाच्या कालखंडामध्ये शाहू महाराजांना प्रामुख्याने सहवास आणि संस्कार लाभले ते येसूबाईंचे, म्हणजे मातेचे. वडील सतत युद्धात असल्यामुळे आणि येसूबाईंनी आपल्या मुलाला योग्य संस्कार केले, योग्य शिक्षण दिले आणि त्या कालखंडामध्ये त्यांना आवश्यक तेवढं, त्या कालखंडाचा विचार करता क्षत्रिय पुत्रास किंवा राजपुत्रास जेवढं युद्धाचं शिक्षण आवश्यक असतं तेवढं त्यांना दिलेलं आहे आणि घेतलेलं आहे सुद्धा. हो. उदाहरणार्थ घोड्यावर बसणं किंवा शस्त्र चालवणं, तलवार चालवणं, बाणा चालवणं वगैरे हे जे काय असेल ते शिक्षण मिळालेलं आहे. आणि या कालखंडापासून किंबहुना त्याच्या अगोदरच या घडामोडीमध्ये एक महत्वाची व्यक्ती येते, ती म्हणजे केसरकर, जोतेजी केसरकर. सातारमधली एक पेठ आहे बघा, केसरकर पेठ केसरकर वसवली. पेठ, ती त्यांच्याच नावची आहे, शाहू महाराजांनी वसवलेली आहे. ओके, त्यांचा काय संदर्भ आहे रायगडावरचा? त्यांचा संदर्भ खूपच मोठा आहे. या केसरकरांनी संभाजी महाराजांना सुद्धा मदत केलेली आहे खूप. शाहू महाराज लहान असताना त्यांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. हे केसरकर ज्यावेळी हे राजकुटुंब कैद झालं तेव्हा केसरकर सुद्धा कैद झालेले आहेत आणि कैदेमध्ये हे केसरकर त्यांच्यासोबत होते. माता पुत्र आणि राजकुटुंबाच्या समोर छत्रपती शाहू महाराजांचा म्हणूया आपण, म्हणजे शिवबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण जसं म्हणतो तसं शाहूंचा जन्म झाल्यापासून ते कैदेमध्ये जाईपर्यंत हा किती काळ आहे त्यांचा रायगडावर गेलेला? हा 1682 ते 1689 7 वर्षाचा कालखंड आहे. हां. मग 7 वर्षाच्या कालखंडामधील या सगळ्या घडामोडी आहेत. आणि 1691ला संभाजी महाराज पकडले गेले. 40 दिवस त्यांची हाल झाले आणि त्यांची क्रूरपणे हत्या केलेली आहे औरंगजेब बादशाहाने. आणि रायगडाला जुल्फिकार खान या मोगल सरदाराने वेढा दिला. हो. आणि 89 सालच्या या घटना आहेत, संभाजी महाराज मारले गेल्यानंतरच्या. वेढा पडला आणि हे राजकुटुंब रायगडावरती आहे. त्यामध्ये येसूबाई आहेत, शाहू आहेत, राजाराम आहेत, ताराबाई आहे, राजारामाचं कुटुंब आहे वगैरे सगळेच एकत्र आहेत. आणि तेव्हा वेढा पडलेला आहे, शत्रुतर बलदंड आहे, प्रबळ आहे. आता काय करायचं? मग येसूबाईंनी त्यावेळेस त्यांना सल्ला दिलेला आहे. महाराणी येसूबाईंचं तर तो पण इतिहास तसाच शाहू महाराजांसारखाच दुर्लक्षित राहिलेला आहे. खरं तर त्यावेळची मानसिकता काय होती? एकीकडं संभाजी महाराजांची हत्या झाली आहे, रायगडाला वेढा पडलाय, रायगड पडण्याची अवस्था आहे हे माहिती पण आहे. त्यावेळेला नक्की रायगडावर काय चाललं होतं, कशा प्रकारे आपण ह्या सगळा पुढचा, कारण पुढची 350 वर्ष लढायचं आपल्याला, तर त्यावेळी नक्की आपण कैदेत जायचं, ताराराणींनी बाहेर जायचं, हे कसं ठरलं? आणि कैदेत जाताना छत्रपती शाहू महाराज आणि महाराणींबरोबर नक्की कैदेत गेले कोण कोण? सांगतो मी तुम्हाला. हा इतिहास खूप मोठा आहे. ज्यावेळी संभाजी महाराजांना ठार मारलं, रायगडाला वेढा पडला, हे सगळं राजकुटुंब रायगडावरती होतं एकत्र. त्यावेळी सगळ्यांच्या नजरा या येसूबाईवरती खेळलेल्या होत्या, कारण त्याच त्यावेळी प्रमुख त्याच होत्या, राजकुटुंबाच्या प्रमुख त्याच होत्या. त्या ज्या निर्णय घेतील तो मान्य होणार, सगळा निर्णय त्यांच्यावरती अवलंबून होता. इतकी आणीबाणीची परिस्थिती होती की आता काय करायचं. येसूबाईंनी जे निर्णय घेतले त्याला आम्ही माझ्या ग्रंथामध्ये थोरली मसलत असा शब्द दिलेला. थोरली मसलत. हा, अतिशय पोक्तपणे येसूबाईंनी निर्णय घेतलेला आहे. किंबहुना इतिहासामध्ये अशी त्याग करणारी स्त्री ही येसूबाईच आहे. त्याचं कारण असं की त्याने आपल्या मुलाला राजपद मिळावं हा मोह पाळला नाही. उलट त्याने आपल्या धीराला सांगितलं की तुम्ही सत्ता घ्या. म्हणजे रामायणामध्ये लक्ष्मणानं भरताना जो त्याग केला तो आपल्याला माहिती आहे, पण महाराणी येसूबाईंनी जो त्याग केला त्याची त्यानंतरच्या काळामध्ये इतकं मोठं बलिदान कुणाचंच नाहीये. स्वतः कैदेत जाणं आणि कैदेत का जायचं तर स्वराज्य टिकलं पाहिजे म्हणून. तर हा निर्णय कसा घेतला गेला? त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नक्की कोण होतं? या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख व्यक्ती होते ते येसूबाईच होत्या.
येसुबाईंनी असं ठरविलं, सांगितलं मसलतीनुसार की राज्य तुम्ही सांभाळा. राजारामाला सांगितलं की राज्य तुमच्या हाती मी देते आहे. खरं तर अधिकार शाहूंचा आहे हे मान्य आहे, हो. परंतु ते लहान आहेत, 7 वर्ष वय आहे त्यांचं फक्त. म्हणून तुम्ही सांभाळा आणि तुम्ही रायगडातून बाहेर पडा. बाहेर पडून तुम्ही युद्ध लढा चालू ठेवा. मी किल्ला सांभाळते जमेल तेवढा. आणि ते मुलाला घेऊन किल्ल्यावरती राहिले रायगडावरती. हा काय सामान्य त्याग नव्हे हो. त्याप्रमाणे राजाराम बाहेर पडले. आता ते बाहेर कसे पडले? बाहेर तर वेढा पडलेला आहे, परंतु मुळातच रायगड हा फार बेलाग असा आहे. मी असं वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये की अशा वाटेनं ते बाहेर पडले की ज्या वाटेतून फक्त वाराच आत येऊ शकत असे. हा थोडासा काल्पनिक भाग आहे, हा, परंतु बिकट वाट होती हे मान्य करायला पाहिजे. त्या वाटेतून बाहेर पडले. त्यांच्या समेत कोण गेलं तर ताराबाई गेले, आणखीन कोणी गेले बरोबर, राजारामाच्या बरोबर काही सैन्य असेल, बरोबर, काही सैन्य असेल बरोबर. आणि मागे राहिल्या येसुबाई आणि त्यांचा मुलगा शाहू. तद्वतच शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब सुद्धा होत्या. राजाराम महाराजांच्या सुद्धा एक राणीसाहेब होत्या त्या गडावरती. जानकीबाई नाव त्यांचं. राजाराम महाराजांच्या पत्नी. त्या कोण? प्रतापराव गुजरांच्या मुलगी. राजाराम महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब प्रतापराव गुजरांची मुलगी आणि नंतरच्या राणीसाहेब त्या ताराबाई हंबीररावांची मुलगी, म्हणजे मोहिते घराण्याची. त्या जानकीबाई शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब, स्वतः येसुबाई, नंतर शाहू महाराज आणि अन्य मंडळी ही गडावरती थांबले. लढा सुरू झाला. राजाराम बाहेर पडले आणि बाहेर जाऊन ते मग अनेक संकटाला तोंड देत ते जिंजीला गेले. जुल्फिकार खानानं ज्यावेळेस त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस तेवढा हा कुटुंब कबिला किल्ल्यावरचा किती होता आणि साधारण किती लोक असतील त्यावेळेला? ते जुल्फिकार खानाने तोफा टाकून आणि त्यांना शरण आणून किल्ला घेतलेला नाही. येसुबाईंनी दुसरा पोक्तपणा असा दाखविलेला आहे की जर आपण लढत राहिलो आणि पराभूत झालो तर पराभूताला अटी नसतात. हो, पराभूताला अटी नसतात. जेत्याला त्याचे सगळं म्हणणं मान्य करायला लागतं. म्हणून येसुबाईंनी तत्पूर्वीच ओळखलं की आपण फार काळ किल्ला नाही लढवू शकणार. आपलं सैन्य तोकडं आहे, शत्रू अफाट आहे, मोठा आहे, आज ना उद्या किल्ला पडणार. म्हणून त्यांनी प्रस्ताव पाठवला जुल्फिकार खानाकडे. किल्ला द्यायला तयार आहोत. प्रस्ताव मान्य झाला. रीतसर त्याचे वकील आले, गाठीभेटी झाल्या, चर्चा झाली आणि किल्ला ताब्यात दिला. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर मिळाल्यानंतर या जुल्फिकार खानाने या सगळ्या राजकुटुंबाला कैद केलं. परंतु त्यांची काही अपमानास्पद धिंडकाठीत वगैरे त्यांनी नेलेलं नाही आहे ना. म्हणजे राजकुटुंबातील या महिला आहेत, राणीसाहेब आहेत, त्यांना साजेशा मिळण्यातून त्यांनी नेलेलं आहे. नाही, असं दरवेळेला म्हणलं जातं की मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात. हा एकमेव तह असा आहे की जिथं युद्ध झालं नाही पण तह करून महाराणींनी हा स्वराज्याचा गाडा पुढं ओढला गेलेला आहे. माझं तेच म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या होती, क्रूरपणे हत्या होती आणि यांना ताब्यात घेऊन पुढची 14 वर्ष ठेवली जातात आणि त्या सन्मानानं त्यांची वागणूक मिळते. म्हणजे महाराणींना असू दे किंवा छत्रपती शाहूंना असेल, ही सन्मानाची वागणूक होती औरंगजेबाच्या. तर औरंगजेबाची ही काय मानसिकता होती की ज्या संभाजी महाराजांची आपण क्रूरपणे हत्या केली आहे आणि शाहू महाराजांना पण सन्मानानं ठेवायचं आहे. मग शाहू महाराजांचं हत्यार कोण त्यांनी बाळगलं का की मराठ्यांच्या विरोधामध्ये कधीतरी आपल्याला हे हत्यार वापरता येईल, शाहूंना वापरता येईल. हा औरंगजेबाचा नक्की प्लॅन काय होता? आता हा थोडासा पुढचा भाग आहे. म्हणजे शाहू महाराजांच्या 18 वर्षाची कैदेत गेले. जुल्फिकार खानाला आज्ञा झाली असेल ना की तुम्ही सन्मानानं त्यांना ताब्यात घ्या. हो, नाही, ती पद्धतच होती. कारण या राजकुटुंब होतं. हो, त्यांचा अपमान करून चालणारच नव्हतं ना. त्यांना सन्मानाने त्याच्याच आधी काही संभाजी महाराजांची इतकी क्रूर हत्या झालेली नाही, पण महिला होत्या ना त्यामध्ये. तर त्यांना सन्मानाने नेलेलं आहे हे आपण मान्य करूया. आणि औरंगजेबापुढे हजर केलेलं आहे. औरंगजेबाची छावणी जिथं असे त्याला गुलाल बार असं म्हणत. बरोबर. त्या लगतच यांची छावणी केलेली होती, यांची राहण्यासाठी व्यवस्था केली होती. या 18 वर्षामध्ये हे शाहू आणि राजकुटुंब आणि इतर मंडळी कैदेत आहेत. 18 वर्षे. मग हे लोकांना माहीत नाही की हे शाहू महाराज दिल्लीला कधी गेलेलेच नाही आहेत. शाहू महाराज स्वतः दिल्लीला कधीच गेलेले नाही. औरंगजेब इथं महाराष्ट्रात होता दक्षिणेत. तर ते कशाला जातील दिल्लीला? मग जिथं जिथं शाहू बादशाची छावणी पडे औरंगजेबाची तिथं या कायद्यांना सुद्धा सोबत ठेवलं जात असे. तर तुम्ही जे म्हणाला
की शाहू महाराजांबद्दल औरंगजेबाचं धोरण काय होतं. पुरावे असे आहेत की औरंगजेबाने बादशहाने शाहू महाराजांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, आणि हे प्रयत्न एकूण 5 वेळा झाले. नाही, आता 5 वेळा झाले का नाही माहित नाही, परंतु एक वेळची कागदपत्र आहेत. तत्कालीन जी अखबारात होती त्यांची वृत्तपत्र बरोबर, त्या अखबारात मध्ये तारीख वाईज सगळ्या घटना आहेत आणि त्यामध्ये त्यानुसार त्या पुराव्यानुसार औरंगजेबाने म्हणजे नाही, कोणाला म्हणजे सांगितलं. हा समकालीन पुरावा आहे. हो हो हा, हा, आणि म्हणून म्हणजे महत्त्वाचं नंतर आहे. लिहिलेला नव्हे. नाही नाही नाही, म्हणून हा, ते महत्वाचं आहे. बरोबर. अखबारात ह्या फार महत्वाची म्हणजे माहिती. इतिहासामध्ये कायम समकालीन पुराव्यांनाच महत्त्व दिलं महत्त्व जातं. असतं. त्यानंतर लिहिलेल्या कादंबऱ्या असतात त्यांना नाही. आणि मुळात आपण हा सगळा अभ्यास घेतो छत्रपती शाहू महाराजांचा, हा रंजकपणे घेत नाहीये, तो अतिशयोक्तीनं घेत नाहीये. आपण 100% पुराव्याच्या आधारेच हा सगळा इतिहास घ्यायला लागलेला आहे. तर हा पण एक पुरावा आहे. अखबारी म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये सुद्धा नियतकालिकं होती आणि त्याच्या वृत्तपत्र होती आणि त्या काळामध्ये ही लिहिलं गेलं होतं. आणि डे टू डे हे अखबारात होती. बरोबर. आहेत. सेतू माधवराव पगडी यांनी 3 खंड प्रकाशित केलेले आहेत या अखबारांचे. त्यापैकी मला काही जेवढे मिळाले तेवढे मी यूज केलेले आहेत यामध्ये. तर औरंगजेबाने आपला अधिकारी पाठवला शाहूकडे आणि जा सांग की मुस्लिम सगळी व्यवस्था केलेली आहे. तो